कधी आले होते इकडेच? दसऱ्याला पण येताना आम्ही. दसऱ्यापासून. हो. किती टोळ्या होत्या मेंढपाळ? ते पाच दरवर्षी येता का आपण? दरवर्षी येतात. आणि असे आमच्या गावाचे कमीत कमी 200 टोळे होती हां हां हां. गावापर्यंत जातात. अच्छा. आणि मग पाऊस सुरू होण्याच्या आधी मग गावाकडे हो, हो. दरवर्षीचा हा कार्यक्रम आहे. हा दरवर्षी. तिकडे का चारा नाही का? चारा पाणीच नाही होतं ना. पाणी राहत नाही आणि जनावर सावटे वगैरे. जनावरांचं सावटे आणि पाणी नाही. पाणी. मग त्यासाठी मग दरवर्षी इकडे यावं लागतं. मग आता हे आपलं जे लहान पोरं आहे मग यांचं शिक्षणाचं कसं? काही नाही ते आता शिक्षणाला बाकीसाठी जातं बाकीसाठी वाड्यावर जातं. वाड्यावर जातात. वाड्याला कोण राहत नाही. बरोबर. ते आपल्यासोबतच असतात. मग आता गावाकडनं इकडे यायला किती दिवस लागतात? 15 दिवस यायला 15 दिवस यायला. 15 दिवस यायला आणि 15 दिवस जायला. आता तर गावाकडे आता निघाले. आम्ही लांबकानीकडचे. लांबकानीकडचे. इकडे कधी आले? आम्ही दरवर्षी येतात भाऊ. 8 महिने इकडे राहतात. 8 महिने इकडे राहतात. आणि पाणी पावसाळा कमी होतो ना. हां हां. चाराही चारा असतो का तिकडे? चारा नसतो ना, मग त्याच्यामुळे चारा करता यावं लागतं. चाऱ्यासाठी इकडे यावं लागतं. भैया इकडे 8 महिने इकडे राहावं लागतं. इकडे 8 महिने राहावं लागतं. मग नंतर इकडनं पाऊस ज्या वेळेस सुरू होतो त्यावेळेस त्यावेळेस पावसामध्ये जावं लागतं गावाला. गावाला जावं लागतं. तरी तिथं मी पाणी नाही आला की लगेच अगो परत फिरावं लागतं. फिरावं लागतं. म्हणजे चाऱ्यासाठी इकडे तिकडे भटकावं लागत असतं. इकडे तिकडे फिरावं लागतं. पावसाळ्यामध्ये पाणी ताणलं का लगेच चारा होत नाही. मग पोरांचं शिक्षणाचं कसं आहे? शिक्षण काय मेंढ्या परत राहतात, संगत राहतात. हां. शाळा सोबतच राहतात सगळे. शाळेत कोणी जात नाही? शाळेत जातात नाही. किती असतील आपली संख्या मेंढ्यांची? मेंढ्या असं मेंढ्या 100-200 अशा राहतात. वेगवेगळे टोळे असते. वेगवेगळे टोळे. अच्छा. दरवर्षी यावं लागतंय. दरवर्षी यावं लागतं. किती वर्षापासून येत आहे? आम्ही गणच डायरेक्ट 20-25-30 वर्ष. 30 वर्षापासून.